ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। सो ज्योती अमोल पाटील यांचा अर्ज दाखल, आमदार सदाभाऊ खोत यांची उपस्थिती। आगामी वाटेगाव जिल्हा परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अधिकृत उमेदवार सो ज्योती अमोल पाटील यांनी आज तहसीलदार कार्यालयात ईश्वरपूर येथे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला। यावेळी कार्यक्रमाला आमदार सदाभाऊ खोत हे स्वतः उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। अर्ज सादर करताना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभारासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे सो ज्योती अमोल पाटील यांनी यावेळी सांगितले। खासदार सदाभाऊ खोत यांनी उमेदवाराला शुभेच्छा देत जनतेने विकासाच्या वाटचालीसाठी योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन केले। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। अर्ज दाखल झाल्याने महायुतीच्या प्रचाराला अधिक वेग येणार असून आगामी निवडणुकीत ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली हा देश प्रगतीच्या दिशेनं घोडदौड करत आहे। विकासभिमुख भारत बनवण्याचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलं आणि ते आज साकार होताना आपण पाहत आहोत। या महाराष्ट्रामध्ये एक हिमालयाच्या उंचीचं आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं व्हिजन असणारं नेतृत्व आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष महायुती विकास विमुख कार्यक्रम हातामध्ये घेऊन या राज्यामध्ये काम करत आहे आणि जनतेचा एक आशीर्वाद नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीला देवाभाऊला निश्चितपणानं मिळालेला आहे। सर्वसामान्य जनतेसाठी कल्याणकारी राबवत असलेल्या अनेक योजना, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार यांच्यासाठी हे सरकार निश्चितपणानं विकासात्मक कटिबद्ध आहे आणि यावेळी महायुतीच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत। देवाभाऊच्या नेतृत्वावरती या राज्यातील जनतेचा विश्वास आहे आणि मला खात्री आहे सांगली जिल्हा परिषदेवरती सुद्धा महायुतीचा झेंडा फडकलेला असेल, भगवा फडकलेला असेल। रेल्वे धरणीतील माझे सहकारी, रयत क्रांती संघटनेचे आमचे नेते आदरणीय अमोलजी पाटील यांच्या सुविधा पत्नी ज्योतिताई पाटील यांना महायुतीकडून, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। कमळ या चिन्हावरती ते निवडणूक वाटेगाव मतदारसंघामधून लढवत आहेत। वाटेगाव मतदारसंघामध्ये एकही गाव असं नाही की विकासापासून वंचित राहिलेलं आहे आणि म्हणून विरोधकांना आम्ही नम्रपणानं सांगू इच्छितो की एक गाव दाखवा की ज्या गावाला आमदार सदाभाऊ खोत आणि महायुतीच्या माध्यमातून निधी आलेला नाही आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळवा। आणि म्हणून ही निवडणूक धनदांडग्या विरुद्ध सर्वसामान्य व्यक्तिमत्व, वाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा पद्धतीनं ही निवडणूक आम्ही खऱ्या अर्थानं वाटेगाव मतदारसंघामध्ये लढवणार आहोत। आमचा वचननामा आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी आम्ही देऊ, अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा स्मार्ट शाळा आम्ही त्या ठिकाणी बनवू। आमचा वचननामा आहे, संपूर्ण गाव पाणंद रस्ता मुक्त आम्ही 5 वर्षामध्ये करणार आहोत आणि वीज बिल मुक्त आणि सोलर युक्त असा हा वाटेगाव मतदारसंघ आम्ही करणार आहे। घरातल्या विजेचं बिल 1 रुपया सुद्धा सर्वसामान्य माणसाला येणार नाही। जसं लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळतात, तसं माझ्या लाडक्या कुटुंबाला 1500 ते 2000 रुपये महिन्याचं बिल वीज ही मोफत वापरायला मिळणार आहे आणि हे मोठं
आम्ही खऱ्या अर्थानं एक चांगलं पवित्र काम या निवडणुकीच्या माध्यमातून करत आहोत। आणि अमोल पाटील हा श्रावण बाळ आहे। गेली 8-10 वर्ष झाले ते देवदर्शनाला गावगाड्याच्या माई माऊलींना घेऊन जात आहेत। काही लोक आता नाटकी देवदर्शनाच्या टिपा घडवत आहेत, पण लोकांना कळतं खरा श्रावण बाळ कोण आणि डुप्लिकेट श्रावण बाळ कोण। आणि पूर्वीचा जो उमेदवार होता जिल्हा परिषदचा, तो 5 वर्षामध्ये कुणाच्याही सुखादुखामध्ये गेला नाही, शुभ कार्यामध्ये गेला नाही। 5 वर्षामध्ये निवडून दिलेला उमेदवार कोण ह्यो सुद्धा लोकांनी पाहिलेला नाही। आज वाटेगाव मतदारसंघाची अशी अवस्था आहे, पूर्वी निवडून गेलेला उमेदवार 5 वर्षामध्ये किती आला दाखवा आणि 5 कोटी बक्षीस मिळवा अशा पद्धतीने लोक बोलायला लागलेले आहेत। आणि म्हणून निश्चितपणानं वाटेगाव पंचायत समितीमधून सुद्धा आम्ही हेमंत मुळीक यांची तिकीट फायनल केलेली आहे आणि तेही अर्ज भरणार आहेत। निश्चितच दोन्ही उमेदवार आणि आमची सुरूर पंचायत समितीमधले उमेदवार हे तिन्ही उमेदवार पंचायत समिती 2 ZP 1 कमळ चिन्हावरती विजयी होते। धन्यवाद। सौ ज्योती अमोल पाटील जिल्हा परिषदसाठी वाटेगाव मतदारसंघातून उभी आहे। खरं तर जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय समजलं जातं आणि जे पक्षाचं जे विचार आहे, पक्षाचा जो अजेंडा आहे तो जनमनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मंत्रालय करतं किंवा मी स्वतः एक उमेदवार म्हणून पक्षाच्या वतीनं विकासाची कामं ही 100% करीन असं मी सर्वांना आश्वासन देते आणि सगळ्यांना सांगते की माझं चिन्ह हे कमळ आहे। तर कमळाला आणि हेमंत भैया आणि सुरुलचे पण आपले वर्षा पाटील वर्षा कोळी उमेदवार आहेत, त्यांनाही सर्वांनी प्रचंड मताने विजयी करावे। प्रचारादरम्यान आपले प्रमुख मुद्दे कुठले असतील? प्रचारादरम्यान आम्ही सोलरमुक्त गाव, आनंद रस्ते किंवा आता मी जनमनापर्यंत जाते। मी विशेषतः महिला म्हणून ज्यावेळी महिलांच्याकडे बघते तर महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचं काम हे मला करायचं आहे। प्रामुख्याने महिला सबलीकरणासाठी मला प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आता प्रचारादरम्यान जात आहे, घरोघरी फिरणार, त्याला एक कोणता एक ठोस असं त्याला आश्वासन देऊ शकता, तुम्ही सांगू शकता मित्रांनो? खरं तर सक्षम भारत बनवणे हे पक्षाचा अजेंडाच आहे आणि त्यातून प्रत्येक काम मी स्वतः जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी पक्षाचं काम अगदी मनापासून करणार आहे, कोणतंही काम असो। मतदारसंघातील महिलांना तुम्ही देवदर्शन घडवता, त्याच्या मागचा काय उद्देश होता की देवदर्शन बऱ्याच महिला ह्या माझा वाटेगाव मतदारसंघ आहे तो प्रामुख्याने खेडेगावातला आहे आणि खेडेगावातल्या महिलांना काय होतं की आर्थिक अडचणी अभावी किंवा शेतातल्या कामाच्या व्यापातून जाणं होत नाही। तर आम्ही एक लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली 8-9 वर्ष झाले उपक्रम चालू केला की माझ्या माई माऊलींना एक देवदर्शन घडावं आणि संसाराच्या व्यापातून एक दिवस एक विरंगुळा म्हणून त्यांना एक समाधान मिळावं। आणि खरोखर आम्हाला सांगतो त्या माई माऊलींचे आम्हाला एवढे आशीर्वाद भरभरून मिळत आहेत, त्यामुळं आम्ही खूप समाधानी आहोत। महिलांच्या रोजगारासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार? त्याचं देवदर्शन झालं सगळं, आपण आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही काम चांगलं करताय, पण रोजगाराच्या दृष्टीने काय करणार? मी सांगू इच्छिते की रेटरे धरणमध्ये खरं तर जवळजवळ 3-4 वर्ष झाले मी ज्योती दिदी महिला गृहोद्योग नावाचा एक ग्रुपच चालवते। ठीक आहे, आता त्याचं प्रमाण छोटं आहे, पण आम्ही लवकरच आता सूतगिरणीचं आपलं मंजूर झालं आहे आणि त्या माध्यमातून पण महिलांना रोजगार नक्की उपलब्ध करून देऊ। धन्यवाद।